यात्रा थांबवण्याचा निर्णय जेव्हा तुम्ही जाहीर केला तेव्हा त्याचं नेमकं कारण बऱ्याच लोकांना कळलेलं नाही। मी ब्राह्मण असल्यामुळे मला टार्गेट केलं जातं असं एक त्यांचं विधान आहे। आता जोशींच्या बाबतीत काय झालं, त्याने तर कधी असं विधान नाही केलं। कोण होते हे दोन नेते जरा सांगा। शिंदे गटातून नव्हते। आता त्याच्यात कोण असतील याचा अंदाज तुम्हाला सगळ्यांना असेल। बदल्याचं राजकारण जे आहे फालतू आहे। काय मिळालं त्यांना? नंतर जेव्हा महाविकास आघाडीचं सरकार आलं तेव्हा सुप्रीम कोर्टामध्ये ज्या अपेक्षित गोष्टी घडायला पाहिजे होत्या त्या घडल्या नाहीत आणि त्याच्यामुळे आपण आरक्षण गमावलं। वकील तेच होते, त्यानंतर आर्ग्युमेंट तेच होतं, कागद तेच होते, सगळ्या गोष्टी तेच होत्या आणि सुप्रीम कोर्टाने तो निर्णय तिथं फेटाळला। नमस्कार, मी प्रशांत कदम। महाराष्ट्रामध्ये खरं तर आरक्षणाचा प्रश्न पेटलेला आहे। राजकीयदृष्ट्या सुद्धा बऱ्याच घडामोडी घडत आहेत आणि या सगळ्या पार्श्वभूमीवरती एक युवा संघर्ष यात्रा पुणे ते नागपूर 10 जिल्ह्यांचा 800 किलोमीटरचा प्रवास करत निघालेली होती। राष्ट्रवादीचे आमदार आणि युवा नेते रोहित पवार या संघर्ष यात्रेचं नेतृत्व करत होते, पण अचानकपणे ही यात्रा स्थगित झाली। ही यात्रा स्थगित झाल्यानंतर सुद्धा या यात्रेवरून बरेच प्रश्न निर्माण होत आहेत, विरोधक टीकासुद्धा करत आहेत आणि याच सगळ्या पार्श्वभूमीवरती आपण रोहित पवार यांच्याशी संवाद साधणार आहोत आणि काय नेमकं यात्रेचं प्रयोजन होतं आणि यात्रा थांबण्यापाठीमागची नेमके काय कारण आहेत हे आपण जाणून घेणार आहोत। रोहितजी, 800 किलोमीटर जवळपास 10 जिल्ह्यांचा प्रवास तुम्ही करणार होतात। दसऱ्याच्या मुहूर्तावरती सुरुवात झाली, मग 4-5 दिवसामध्ये अचानकपणे ही यात्रा थांबवावी लागली। तुम्ही असं म्हणताय की ज्या युवकांचे प्रश्न घेऊन तुम्ही निघालेला होतात तेच युवक अस्वस्थ आहेत म्हणून यात्रा थांबवावी लागली, पण विरोधकांचं म्हणणं आहे की त्याला प्रतिसाद मिळत नव्हता म्हणून ती थांबवावी लागली। एक तर विरोधक काय बोलतात याच्याकडे आम्ही कधी लक्ष देत नाही, कारण का विरोधकांना फक्त टीका करणं जमतं, मुद्द्यावर बोलणं जमत नाही। आता याच्यामध्ये आपण जे युवा संघर्ष यात्रा काढली होती ती 800 किलोमीटरची होती, 430 गावामधून जाणार होते। त्याच्यामध्ये 28 तालुके, 10 जिल्हे असा त्याचा प्रवास होता। संघर्ष का? कारण महाराष्ट्रातली जनता आज संघर्ष करत आहे, युवा मोठ्या प्रमाणात संघर्ष करत आहे। युवांची संख्या जर घेतली तर 60% लोकसंख्या ही 40 वयोगटाच्या खाली आहे आणि पालकांची जर त्याच्यामध्ये ॲड केली तर आपण ऑलमोस्ट 90%च्या आसपास जातो। आता एखादा शेतकरी, कष्टकरी, रिक्षा चालक, छोटा मोठा व्यवसायिक हे जेव्हा त्यांच्या गोष्टी करत असतात, त्यांचं कुटुंब चालवण्याचा प्रयत्न करत असतात, जे काय त्यांच्याकडे रिसोर्सेस आहेत त्यातून कुटुंबासाठी कमवण्याचा प्रयत्न करत असतात। आज जर आपण बघितलं त्याच्यामध्ये खूप मर्यादा आहेत। मग अशा परिस्थितीमध्ये सुद्धा मुलामुलींना ते शिकवतात, ग्रॅज्युएट, डबल ग्रॅज्युएट करतात, पण हे सगळं झाल्यानंतर त्या मुलींना आज हाताला काम नाही। पण मग हे सगळे जे मुद्दे आहेत ते घेऊन आम्ही युवा संघर्ष यात्रा काढली होती, ज्याच्यामध्ये आपण जर बघितलं तर याला 6 मुद्द्यांमध्ये आम्ही डिवाईड केलं होतं। एक तर रोजगार, ज्याच्यामध्ये स्पर्धा परीक्षांचे मुद्दे आम्ही घेतले होते। इन्व्हेस्टमेंट असा एक मुद्दा घेतला होता, ज्याच्यामध्ये परकीय इन्व्हेस्टमेंट आपल्या राज्यामध्ये वाढावी, MIDC नवीन याव्यात, त्याच्याचबरोबर IT धोरण असावं, असे काही मुद्दे त्याच्यामध्ये घेतले होते। कृषी हा एक विषय आम्ही याच्यामध्ये घेतला होता। शिक्षण आणि कौशल्य विकास, ज्याच्यामध्ये काही GR या सरकारने काढले होते, जसं की शाळा आपण एकत्रित करायच्या आणि काही शाळा बंद करायच्या, त्याच्याचबरोबर दत्तक शाळा योजना। मग ह्याही योजनेचा विरोध आपण तिथं करत होतो आणि काही इतरही मुद्दे आपण त्याच्यामध्ये घेतले होते, स्कॉलरशिप वगैरे असे। नाही, म्हणजे तुमच्या यात्रेच्या दरम्यान 2 गोष्टी घडल्या। यात्रा सुरू होण्याच्या आधी तो एक महत्त्वाचा निर्णय झाला, सरकारनं असं म्हटलं की तो कंत्राटी भरतीचा GR रद्द करतोय आणि त्याच्यानंतर जेव्हा यात्रा सुरू होती तेव्हा मराठा आरक्षणातली गावबंदी जी आहे ती सुरू झाली आणि मग तिथं काही निदर्शनं होऊ लागली, तर या दोन्हीचा कुठंतरी इफेक्ट झाला नाही? आता हे बघा, आपण जेव्हा 3 तारखेला आपण अशी यात्रा करणार आहोत असं डिक्लेअर केलं तेव्हा आपली अपेक्षा अशी होती की जेव्हा सरकारने जरांगे पाटलांना शब्द दिला होता की आम्ही काहीतरी मार्ग काढू सकारात्मक दृष्टिकोनातून, त्याच्याचबरोबर 40 दिवसामध्ये आम्ही मराठा आरक्षणाचा सकारात्मक मार्ग काढू असंही सांगितलं आणि त्याच्याचबरोबर युवांवरचे जे काही गुन्हे, लाठीचार्ज जेव्हा झाला होता ते सगळे आम्ही मागे घेऊ असं सांगितलं होतं। जेव्हा अशा परिस्थितीमध्ये एवढ्या मोठ्या
संख्येने आंदोलनं सुरू होती, उपोषणं सुरू होती, लाठीचार्ज झाला आणि तिथं जर सरकारने शब्द दिला तो ते पाळतील अशी एक अपेक्षा आमच्या सगळ्यांची होते. कारण का कोण व्यक्ती त्या मुख्यमंत्री पदावर बसले, उपमुख्यमंत्री पदावर बसले याच्यापेक्षा स्वाभिमानी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री ते असल्यामुळे त्यांनी तो शब्द दिल्यामुळे ते पूर्ण करतील असं आम्हाला वाटलं. म्हणून 3 तारखेला 3 ऑक्टोबरला आम्ही जाहीर केलं. 9 ऑक्टोबरला आम्ही काय करणार आहोत, काय काय मुद्दे घेणार आहोत याचं एक प्रेस कॉन्फरन्सच्या माध्यमातून सांगितलं. आणि आम्ही सांगितलं की 24 तारखेला दसरा आहे. न्याय अन्याय म्हणजे अन्यायाच्या विरोधात न्याय जिंकतो. अन्याय म्हणजे जे काही लोकांवर अन्याय आत्ता चाललेले आहेत विद्यार्थ्यांपासून सगळे, आणि न्याय म्हणजे आपण जी भूमिका घेत आहोत जे काही महाराष्ट्राचे लोक आहेत अशा दृष्टिकोनातून 24ला आपण आशीर्वाद यात्रा ठेवली आणि 25ला तुळापूरपासून आपण आपल्या संघर्ष यात्रेची सुरुवात करणार होतो. म्हणजे 24ला आपण महात्मा फुले वाडा असेल, लहुजी वस्तादांची जी तालीम होती आणि असे काही प्रमुख डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकाचं दर्शन घेतलं आणि मग तिथून लाल महालापासून 5 किलोमीटर आम्ही चाललो. खूप मोठा प्रतिसाद. दसरा असताना सुद्धा, घरी सण असताना सुद्धा 10,000 लोक तिथे आले. आणि मग 25 तारखेला आमची यात्रा सुरू झाली तुळापूर. तिथून चांगला प्रतिसाद मिळाला. किती चालणं होत होतं तुमचं रोज? किती? 18 ते 20 किलोमीटर आम्ही चालत होतो. 18 ते 20 किलोमीटर. आणि आणि त्याच्यामध्ये कसा वेळ जात होता हे कळत नव्हतं. कारण शेतकरी यायचे, मुलं यायची, शाळेची, कॉलेजची, स्पर्धा परीक्षा, मग त्यांचे गप्पा मारत त्यांचे मुद्दे समजून घेत कसा वेळ जात होता हे कळत नव्हतं. तुम्हाला सलग 45 दिवस चालायचं होतं. जेव्हा ही या यात्रेचं नियोजन झालं त्याच्या आधी काही तयारी चालू होती? जरा फिटनेस थोडीफार करावी लागते. पण शेवटी 18-20 किलोमीटर खूपच जास्त किलोमीटर आहे. कारण मी एकटा चालत नसतो, माझ्याबरोबर 500-700 लोक तिथं असतात. आणि मग अशा परिस्थितीमध्ये हे लोक जर चालत असतील तर त्यांचाही विचार कुठं ना कुठेतरी करावा लागतो. आणि मग या सगळ्या गोष्टी करत असताना आम्ही 18 किलोमीटर ॲव्हरेज धरून तिथं सकाळी 12 किलोमीटर, संध्याकाळी 7 किलोमीटर पण आम्ही चालत होतो. पण यात्रा थांबवण्याचा निर्णय जेव्हा तुम्ही जाहीर केला तेव्हा त्याचं नेमकं कारण बऱ्याच लोकांना कळलेलं नाही आहे. म्हणजे तुम्ही म्हणताय की जे युवा अस्वस्थ आहेत त्यांच्यासाठी, म्हणजे ज्यांच्यासाठी मी यात्रा काढली तेच अस्वस्थ आहेत, आत्महत्याच्या पण घटना घडत होत्या, मराठा आरक्षणाचा प्रश्न आहे. पण तुमच्या यात्रेचे जे मुद्दे आहेत, साधारणपणे 20 कलमी अजेंडा आहे जवळपास, मग त्या मुद्द्यांसाठी संघर्ष केला पाहिजे असं तुम्हाला का नाही वाटलं पुढे? नाही, एकतर हे जे मुद्दे आहेत ते अतिशय महाराष्ट्रासाठी महत्त्वाचे आहेत आणि याच्यावर कुणीच चर्चा करत नाही दुर्दैवाने. ह्याच्यावर खऱ्या अर्थाने चर्चा सगळ्यांनी केली पाहिजे. म्हणजे विरोधकांनी सुद्धा केली पाहिजे आणि सत्तेत असणाऱ्या लोकांनी केली पाहिजे असं आमच्या सगळ्या युवांचं मत आहे. पण यात्रा जशी जशी पुढे जात होते तेव्हा 24चं अल्टिमेटम होतं. सरकारने त्या दिवशी काहीच केलं नाही. 25ला मग जरांगे पाटलांनी निर्णय घेतला की परत उपोषणला बसायचं. 26ला आपले जे सर्व नेते होते ते दिल्लीला गेले. तर आम्हाला असं वाटलं की दिल्लीत जाऊन काहीतरी सकारात्मक चर्चा होईल, कारण हा मुद्दा दिल्लीतून सॉल्व्ह होऊ शकतो. मग मी स्वतः 25 तारखेला संध्याकाळी जाहीर केलं की जरांगे पाटील आंदोलनाला बसत आहेत आणि प्रामाणिकपणे ते लढत आहेत, तर मी 1 दिवसाचं अन्नत्याग तिथं केला. आणि मग तरीसुद्धा दिल्लीला जाऊन सुद्धा काही झालं नाही. का ते कळलं? कारण मोदी साहेब हे नगरला आले. तिथं त्यांनी मराठा आरक्षणाच्या बाबतीत, नाही तर मराठा युवांच्या बाबतीत, नाही तर आज जो महाराष्ट्र पेटला आहे त्या बाबतीत काहीतरी वक्तव्य करतील असं वाटलं. जे 26 तारखेला त्यांनी केलं नाही. आणि मग 27 तारखेला तिथं आम्ही सर्वांनी मिळून जे काही आमचे पदाधिकारी आहेत मराठवाड्यातून खास करून ते मला भेटले. मला सातत्याने फोन येत होते. माझ्याबरोबर असणारे जे सर्व पदयात्री आहेत, पदाधिकारी आहेत, त्यांना फोन येत होते. आणि मग कुठंतरी जेव्हा बातम्या युवा आत्महत्या करत आहेत अशा यायला लागले, नाहीतर अनेक ठिकाणी लोक उपोषणाला बसलेले आहेत, वातावरण महाराष्ट्रामध्ये अतिशय संवेदनशील झालं आहे असं जेव्हा कळालं, मग कुठेतरी निर्णय घेतला की ही यात्रा महाराष्ट्रासाठी महत्त्वाची आहे, युवांसाठी महत्त्वाची आहे. पण आजच्या परिस्थितीमध्ये पुढे या यात्रेत जाणं त्यावेळेस तरी योग्य वाटलं नाही, म्हणून आम्ही कुठेतरी माघार घेतला. तर अशांत महाराष्ट्र असेल, महाराष्ट्र पेटलेला असेल, तर कितीही चांगला मुद्दा आपण घेत असलो तरी तो ज्या पद्धतीने पेनिट्रेट व्हायला पाहिजे, ज्या पद्धतीने लोकांपर्यंत जायला पाहिजे. कसं आपण जेव्हा भावनिक असतो तेव्हा आपण भावनेच्या भरामध्ये ज्या मुद्द्यावर आपण चर्चा करायला पाहिजे तिथं करत नसतो, त्यांचंही चुकत नाही. त्यामुळे अशा परिस्थितीमध्ये मग एवढे महत्त्वाचे मुद्दे आपण थोडे पुढे घ्यावेत. आणि जे युवा कार्यकर्ते आज संघर्ष करत आहेत आरक्षणासाठी, नाहीतर कोणी आत्महत्या करत आहे, त्यांचं कुटुंबियावर दुःखाचा डोंगर
ढासळलेला असताना अशा परिस्थितीमध्ये योग्य नाही असं वाटलं, म्हणून आम्ही तिथं तुर्तास हे स्थगित केलेलं आहे यात्रा. पण जेव्हा यात्रा थांबली मग या सगळ्या मुद्द्यांचा तुम्ही उल्लेख केला, असं वाटतं की मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरती ही यात्रा थांबली, मग युवकांचे प्रश्न जे आहेत ते त्याच्या पलीकडचे आहेत असं नाहीत वाटत का तुम्हाला? नाही, युवांचे प्रश्न हे त्याच्या पलीकडे आहेतच, पण जेव्हा जेव्हा महाराष्ट्रामध्ये कुठलीही अडचण आलेली आहे, सगळ्या समाजाचे लोक, मी राजकीय नेते म्हणत नाही, नेते कधी एकत्र येतच नाही, त्यांना त्यांची राजकीय पोळी भाजायची असते, आणि मग अशा परिस्थितीमध्ये लोक एकत्रित येतात आणि कुठं ना कुठेतरी मार्ग काढतात. मग अशा परिस्थितीमध्ये समजा एक समाज आज लढत असताना तिथं जर आत्महत्या युवा करत असतील, आणि मग आपण कितीही महत्त्वाचा मुद्दा असला तरी कधीकधी महाराष्ट्राच्या हितासाठी, युवांच्या हितासाठी, नाहीतर आज जे काही चाललं आहे महाराष्ट्रामध्ये ते खूप योग्य चाललं आहे असं वाटत नाही, आणि मग अशा परिस्थितीमध्ये कधीतरी आपण माघार घेणं त्यावेळेस हे खूप महत्त्वाचं असतं असं वाटलं, आणि तिथं तो निर्णय आपण घेतलेला आहे. पण हा मुद्दा इथं थांबला नाही, ही यात्रा थांबलेली नाही. तेच मला विचारायचं होतं, काही दिवसामध्ये काय असणार आहे, स्थगित झाली आहे की कधी? जिथं ती स्थगित झाली तिथंच ती लवकरच सुरू होईल. पण आत्ताचं जे वातावरण आहे, सरकारने पुढाकार घेऊन कुठं ना कुठंतरी इथं मार्ग आरक्षणाच्या बाबतीत असेल, जे काही गुन्हे युवांवर असतील त्या बाबतीत सकारात्मक निर्णय घेण्याची जरूरत आहे, उशीर न करता लवकर. म्हणून आम्ही सुद्धा म्हणत आहोत की महाराष्ट्रामध्ये अधिवेशन झालं पाहिजे, एक इमर्जन्सी अधिवेशन पुढच्या 2 दिवसामध्ये, आणि केंद्रामध्ये सुद्धा पार्लमेंटचं एक अधिवेशन झालं पाहिजे. असे 2 अधिवेशन आत्ता घेण्याची जरूरत आहे. पण मराठा आरक्षणाचा प्रश्न म्हणजे आत्ता आपण जेव्हा बोलतोय तेव्हा सुद्धा जरांगेंची प्रकृती खालावली म्हणून बऱ्याच चर्चा चालू आहेत. तुम्हाला काय वाटतं की या सगळ्या प्रश्नावरती खरंच कायदेशीर तोडगा निघू शकतो का, की सगळे पक्ष मिळून मराठ्यांना केवळ झुलवायचं काम करतायत? काय नेमकं याच्यामध्ये मार्ग कायदेशीर तुम्हाला दिसतोय? एकतर आता ज्या परिस्थितीमध्ये जरांगे पाटलांची तब्येत आहे अतिशय चिंताजनक आहे, आणि त्या बाबतीत आपण सर्वजण संवेदनशील राहण्याची जरूरत आहे. त्याच्यात विचार करून कुठंतरी जरांगे पाटील यांच्याशी बोलून त्यांच्या आरोग्याची काळजी घेण्याची खरं तर जरूरत आहे. ते थोडंसं त्या बाबतीतलं आम्हा सगळ्यांनाच टेन्शन आहे, त्यामुळे लवकरात लवकर याच्यावर तोडगा काढणं जरूर आहे. पण तोडगा निघत असताना सरकार जर उगाचच वेळ घालवत असेल, आता दिल्लीला गेल्यानंतर काहीतरी चर्चा तिथं मराठा आरक्षणाचं होईल असं वाटलं, पण तसं न होता नंतर तर ते जेव्हा मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री परत महाराष्ट्रात आले तेव्हा चर्चा सुरू झाली की 7 मंत्रिपदं ही BJPला मिळणार, 5 मंत्रिपदं शिंदे गटाला, आणि 3 अजितदादांचा जे काही नेते असतील त्यांना ते मिळणार. म्हणजे चर्चा कशावर व्हायला पाहिजे आणि कशावर होते हे जर बघितलं ना तर हे सरकार कदाचित त्या बाबतीत सिरियस नाही असं वाटतं. आणि ह्याच्यावर जो तोडगा काढायचा असेल, मध्ये जर तुम्ही बघितलं काही वर्षांपूर्वी EWS कोटा देण्यात आला होता, पण ती घटना दुरुस्ती देऊन आला होता. आता ह्याच्यामध्ये 50%च्या पुढं तर आरक्षण गेलेलं आहे, EWS कोटा मिळालेला आहे, आणि अशा परिस्थितीमध्ये तोच एक मार्ग आहे की जो कोटामध्ये चॅलेंज होऊ शकत नाही, कोटामध्ये टिकेल, त्या चौकटीत राहील असं आरक्षण मराठा समाजाला देण्याची जरूरत आहे. नाही तर होतं असं की इलेक्शन डोळ्यासमोर ठेवून घोषणा केल्या जातात आणि मग कुणीतरी कोर्टात जातं, आणि जे काही सत्तेत असतात त्यांचीच लोक कोर्टात जातात, ते अडकतात, मग सगळा प्रॉब्लेम नाही. पण याच्याबद्दल काल देवेंद्र फडणवीसांनी एक मुलाखत दिली, त्यांचं म्हणणं आहे की मी जे आरक्षण दिलं ते हायकोर्टात टिकणारं आरक्षण दिलं होतं, 80 पासून सगळा मराठा आरक्षणाचा लढा चालू आहे, आणि जवळपास 37 वर्षानंतर कुठल्या एखाद्या कोर्टात ते आरक्षण टिकलेलं होतं. नंतर जेव्हा महाविकास आघाडीचं सरकार आलं तेव्हा सुप्रीम कोर्टामध्ये ज्या अपेक्षित गोष्टी घडायला पाहिजे होत्या त्या घडल्या नाहीत, आणि त्याच्यामुळे आपण आरक्षण गमावलं. वकील तेच होते, त्यानंतर आर्ग्युमेंट तेच होतं, कागद तेच होते, सगळ्या गोष्टी तेच होत्या, आणि सुप्रीम कोर्टाने तो निर्णय तिथं फेटाळला. त्यामुळे जे देवेंद्र फडणवीस साहेब बोलतात त्यांचा पूर्णपणे तुम्ही आजपर्यंतचा अभ्यास घ्या, ते खरं बोलतात असं नाही, नेहमी खोटंच बोलत आलेले आहेत. त्याच्याबद्दल धनगर आरक्षणाच्या मुद्द्यावर पण तुम्ही बघा ना काय बोलले होते 2014च्या आधी, काय केलं त्यांनी 5 वर्षामध्ये. त्यामुळे त्यांना खूप, मला असं वाटतं की ते हुशार आहेत, अभ्यासू आहेत, वकील आहेत, पण त्यांचे नजीकच्या काळातले स्टेटमेंट बघितलं तर त्यांच्यावर विश्वास ठेवण्यासारखं नाही आहे. त्यामुळे सगळं सेम असतानासुद्धा ते सुप्रीम कोर्टात टिकू शकलं नाही. त्याला मग जे काही रूल्स रेग्युलेशन असतात ते कदाचित लागू होतात. कालचं त्यांचं एक स्टेटमेंट पण खूप गाजलं की मी ब्राह्मण असल्यामुळे मला टार्गेट केलं जातं, असं एक त्यांचं विधान आहे. आता जोशींच्या बाबतीत काय झालं, त्याने तर कधी असं विधान नाही केलं, गडकरी साहेबांनी असं विधान नाही केलं. आता तुम्ही मुद्दामून जर जातीवर बोलत असाल, हे आज महाराष्ट्राला नको आहे. तुम्ही सारखं कुठंतरी असं एक सिम्पथेटिक एक भूमिका घेण्याचा प्रयत्न करता,
आणि मग तिथं कुठेतरी जातीला पुढे करता जेव्हा तुम्हाला एखादी गोष्ट निर्णयच घेता येत नसेल तर ह्या गोष्टी थांबवल्या पाहिजे. महाराष्ट्राला ह्या गोष्टी नको आहेत. मुद्द्यावर बोलायची गोष्टी पाहिजे. त्यामुळे उगाच त्या गोष्टीकडे न जाता आज रोजगार, नोकर भरती, त्याच्याचबरोबर आज शिक्षणाचे अनेक प्रश्न आहेत, शेतकऱ्यांचे प्रश्न आहेत, त्याच्यावर कुठेतरी बोलण्याची जरूरत आहे. जेव्हा तुम्हाला काहीच जमत नाही, निर्णय घेण्याची क्षमता तुमची संपून जाते आणि मग नंतर तुम्ही कुठेतरी बोलता की मी ब्राह्मण आहे म्हणून तुम्ही बोलता. हे बाकीचे नेते तर बोलत नाही. तुम्ही कार्यक्षम असाल, तुमचे विचार चांगले असतील, तुमच्यामध्ये कुठंतरी एक समावेशक निर्णय घेण्याची भूमिका नाही तर क्षमता असेल तर अशा पद्धतीने कुणी जातीला पुढं करत नसतं. ते सारखं सारखं का पुढे करतात याच्यावरूनच समजून घ्या की कदाचित त्यांना जातीचं राजकारण नाही तर धार्मिक राजकारण जास्त आवडतं. मध्यंतरी तुमच्या कारखान्यावरती कारवाई झाली होती आणि अगदी मध्यरात्री 2 वाजता काहीतरी नोटीस आलेली होती. तुम्ही म्हणाला होतात की 2 नेत्यांच्या सांगण्यावरून हे झालं. कोण होते हे 2 नेते जरा सांगा. शिंदे गटातून नव्हते एवढंच तुम्हाला सांगतो. मुख्यमंत्री त्याच्यामध्ये नव्हते. आता त्याच्यात कोण असतील याचा अंदाज तुम्हाला सगळ्यांना असेलच. शिंदे गट वगळल्यानंतर 2च पक्ष उरतात. मग एक BJP आणि आमच्यातले नेते जे पलीकडे गेलेले ते त्यातलं कोण हे गेसिंग गेम आहे ते तुम्ही समजून घ्या. ते म्हणजे घरातले आहेत की बाहेरचे आहेत? आमच्यासाठी पार्टी एक कुटुंब आहे आणि पार्टीतलेच काही लोक आता पलीकडे गेलेले आहेत. अनेक नेते, कारण का पार्टीचं कुटुंब असेल तर नेते पलीकडे गेले ते कुटुंबातलेच आहेत. त्यामुळे नक्कीच कुटुंबातलं कुणीतरी असू शकतं. पण हे बदल्याचं राजकारण जे आहे फालतू आहे. काय मिळालं त्यांना? कोर्टात जाऊन ते जो काही जे काही ॲक्शन घेतलेली ती गेली ना साईडला. त्यामुळे उगाच कशाला तुम्ही हे करता? माझ्या फक्त पोल्युशनची कारवाई कुठे? माझ्याकडे बऱ्याच कारवाई चालू आहेत. पण शेवटी आपण जर एखादी चूक केली नसेल, आणि माझं एक मत आहे त्याच्यात अधिकाऱ्यांची चूक असते असं नाही. हे नेते प्रेशराईज करतात. काही दिल्लीवरनं करतात, काही महाराष्ट्रातून करतात आणि आवाज दाबण्याचा प्रयत्न करतात. माझा असा स्वभाव, मला टेन्शनच येत नाही कारण मी चुकीचं काही केलेलं नाही आणि मी स्वतः बिझनेसमध्ये पहिला होतो आणि मग मी राजकारणात आलो आहे. काही राजकीय असे आहेत, काही नाही, अनेक राजकीय असे आहेत. मी आज काय त्यांची नावं घेणार नाही, नंतर लोकच बघतील कोणाचे काय बिझनेसेस आहेत, कोणाच्या काय फॅक्टरी आहेत की ते राजकारणात आधी आले आणि मग त्यांचे बिझनेसेस मोठे झाले. मग उत्तर द्या तुम्ही, तुमचे बिझनेसेस एवढे मोठे कसे झाले, कशामुळे झाले? असा काय तुमच्याकडे एक वेगळा फॉर्म्युला होता की त्या फॉर्म्युलाप्रमाणे तुम्ही एवढा म्हणजे टाटा बिर्लापेक्षा मोठ्या प्रमाणात बिझनेस करायला लागला? रिअल इस्टेट असेल, अजून कोणाच्या काही फॅक्टरी असतील, त्याचे उत्तरं तुम्ही द्या ना. मला काही उत्तरं द्यायचं नाही. मी सरळ स्वभाव आहे, त्यामुळे मी कशालाच घाबरत नाही. मला माझ्यासाठी विचार महत्त्वाचा आहे. मी राजकारणामध्ये विचार घेऊन आलेलो आहे. मला राजकारणामध्ये अशा काही गोष्टी करायच्या आहेत की ज्याच्यामुळे सामान्य लोकांना कुठंतरी एक न्याय मिळेल, जो आज शिक्षणाच्याबद्दल नाही मिळत, व्यवसायाच्याबद्दल नाही मिळत, आज नोकरीच्याबद्दल नाही मिळत आणि अनेक असे काही विषय आहेत की या महाराष्ट्रातल्या जनतेला हे जे काही राजकारणातले टिपिकल आणि खास करून BJP माइंडेड जे लोक आहेत ते नुसतं खेळवतच ठेवतात आणि ते गोष्ट मला खटकते. ती कुठेतरी बदलावी म्हणून मी राजकारणात आलेलो आहे. मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे कायम राहतील आणि त्यांच्याच नेतृत्वावरती निवडणुका लढवल्या जातील असं तुम्हाला वाटतं? असं जर देवेंद्र फडणवीस साहेब बोलले असतील तर ह्याचं नेमकं उलटं होणार. का असं वाटतं तुम्हाला? त्यांची ती भूमिका आहे. ते जे बोलतात त्याचं उलटं करतात. पण म्हणजे एकनाथ शिंदेंना एका महत्त्वाच्या टप्प्यावर त्यांनी सोबत घेतलेलं होतं, नंतर काम झालं, विषय संपला, सत्तेत आले, लोकसभा जवळ आलेली आहे. स्वतः अध्यक्ष आमचे जे विधानसभेत ते निर्णय घेणार नाहीत, त्यांना ते अंगलटी येईल, कोर्टात तो विषय जाणार आणि कोर्ट या 16 लोकांच्या विरोधात निर्णय देणार. हे लिहिलेलं आहे, हे होणार आणि त्यानंतर BJPच्या अनेक लोकांना मंत्रिपदं मिळणार आणि मुख्यमंत्री हे कदाचित देवेंद्र फडणवीस साहेबच होतील असं वाटतं. पण जशी अपात्रतेची कारवाई शिवसेनेच्या बाबतीत तशीच राष्ट्रवादीच्या बाबतीत पण व्हायला पाहिजे. होत असेल तर होऊ द्या, बघूया काय होतं आहे. कारण का आमचे जे काही बायलॉज आहेत, आमचं जे काही पार्टीचं कॉन्स्टिट्यूशन आहे ते फार वेगळं आहे आणि त्याच्यामध्ये सर्वस्व अधिकार हे अध्यक्षाला आणि पवारसाहेब हे अध्यक्ष असल्यामुळे इलेक्शन कमिशन निर्णय आमच्या विरोधात देईल असं वाटतं. कारण इलेक्शन कमिशन नजीकच्या काळामध्ये हे कधीही संविधानाच्या बाजूने निर्णय देत नाही. हे सत्तेत असणारे म्हणजे BJPच्या बाजूने देतं. त्यामुळे आम्ही तयार आहोत की इलेक्शन कमिशन आमच्या विरोधात निकाल देईल, आम्ही कोर्टात जाऊ. पण तुमच्याच पक्षाबद्दल बोलताना तुम्ही थोडेसे सॉफ्ट दिसताय. म्हणजे शिवसेनेमध्ये थेट सांगतात की यांच्यावरती कारवाई झाली पाहिजे. इलेक्शन कमिशन आमच्या विरोधात निर्णय देणार, आम्ही कोर्टात जाणार, कोर्ट आमच्या बाजूने निर्णय देणार. पण त्याच्यापेक्षा थेट काय बोललो पाहिजे? पण ते अपात्र ठरले पाहिजेत. कोण? तुमचे सगळे जुने सहकारी. मग ठरले पाहिजे ना. ते आम्हाला ठरवण्याचा प्रयत्न करतील, नोटिसेस आल्यात, आम्ही त्यांना ठरवण्याचा प्रयत्न करू. त्यामुळे शेवटी हा विषय कोर्टात जाणारच आहे. एक शेवटचा प्रश्न,
वारंवार बारामतीबद्दल खूप चर्चा होते, तिथं आव्हानांची चर्चा होते. बारामतीत नेमकं काय होणार आणि हे आव्हान कर्जत जामखेडपर्यंत पोहोचू शकतं? कुठं जायचं जाऊ द्या, माझ्या मतदारसंघामध्ये माझ्या लोकांवर माझा विश्वास आहे. गेल्या 4-4.5 वर्षामध्ये जे काम मी केलेलं आहे आणि तिथं असणाऱ्या पदाधिकाऱ्यांनी केलेलं आहे, लोकांपर्यंत शेवटच्या घटकापर्यंत जाऊन काम करण्याचा प्रयत्न तिथं केलेला आहे. शेवटी निर्णय तिथं असणारी जनता घेते. तिथं असणारी जनता आणि मतदार यांच्यामुळेच माझी आज ओळख आहे. त्यांचं जे काही ऋण मी कधी आयुष्यभर फेडू शकणार नाही. त्यामुळे माझा त्यांच्यावर विश्वास असल्यामुळे मी कोणाला घाबरत नाही. राहिला प्रश्न बारामतीचा, शेवटी तो रणनीतीचा एक भाग झाला. आता तुम्हाला रणनीती सांगून त्याचा काही फायदा होणार नाही. इलेक्शनच्या नजीकच्या काळामध्ये बघा लोकसभेत काय होतं आणि विधानसभेत काय होतं. त्या बारामतीची लोकं हुशार आहेत. धन्यवाद आमच्याशी बातचीत केल्याबद्दल. आणि आशा करूयात की ज्या मुद्द्यांवरती तुमची युवा संघर्ष यात्रा निघाली होती, जिथं थांबली होती ती तिथून पुढे जाईल आणि जे मुद्दे तुम्ही सांगतायत ते तुम्ही सरकारमध्ये आल्यानंतर सुद्धा ते मार्गी लावाल, कारण ते परत मागे पडू नयेत. 100% जेव्हा ताकद मिळेल तेव्हा हे सगळे मुद्दे जे आहेत ते आपण मार्गी लावूच. तर हे होते रोहित पवार आणि युवा संघर्ष यात्रा नेमकी का थांबली याची कारणं तर त्यांनी आपल्याला सांगितलीच, पण इतर काही राजकीय मुद्द्यांवरती सुद्धा त्यांनी आपली मतं परखडपणे व्यक्त केली आहेत. धन्यवाद. हे यूट्यूब चॅनल तुम्ही बघत राहा. तुमच्या काही सूचना असतील तर त्या देखील कमेंट्समध्ये नक्की कळवा. नव्या विषयांसह नव्या मुलाखतींसह आपण भेटत राहू.